चला मित्रांनो, फायनली आपण सर्वांना घेऊन आता निघतोय। हे बघा सर्व एकदम फ्रेश, तुला कसे वाटतात? सर्व एकदम फ्रेश आहे, एन्जॉय आहे, सर्वांचा उत्साह म्हणजे। चला फायनली आपण निघूया आता। आता वाजलेले 3। फ्रंट सीट वाल्यांनी बेल्ट कंपल्सरी लावणे आता सुरुवातीलाच हो, पुढे बसले म्हणजे बेल्ट लावायचाच विचारून घेतलं बाबा। आपण साधारण आता 6:20 झालेले, 6:20 वाजता नाशिक फाटा पुणा येथे पोहोचलोय। आपण सरळ ब्रिजने वाकड वगैरे जेवढी वाकड आपण वाकड मार्गे फायनली आपण वाकडच्या इथं आलेलो आहे आणि आपल्याला आता मुंबई बेळगाव कोल्हापूर सातारा हायवे लागलेला आहे, बँगलोर हायवे। चला तर मग फायनल आपण हायवेला लागलेलो आहे। आता पुढे जिथं कात्रजचा बोगदा बघून घ्या, 1.5 किलोमीटर।
कोल्हापूर या साईडला आहे. आता आपण कोल्हापूरला पोहोचलोय. साधारण 10:41 झाले. कराडपासनं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे शिसा होता, डिवायडेशन होते, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागली म्हणून थोडं लेट झालं. तर आता आम्ही कोल्हापूर बायपासने सरळ चाललोय गोवा साईड. जिथं महाराष्ट्राची बाउंड्री संपते आणि जिथं कर्नाटकची बाउंड्री सुरू होते अशा ठिकाणी एक विठ्ठल कामत हॉटेल आहे. तिथं आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तिथं आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. पटकन नाश्ता करून निघूया पुढच्या प्रवासाला. आता पाहू नको. मग नाश्ता झाला ना पोटभर एकदम. काय मंडळींनो, कसं वाटतं यांचे चेहरे पाहून? नाश्ता एकदम पोटभर झालेला दिसतोय. चला आता नाश्ता झाला, आपण निघूया आता डायरेक्ट गोवा. मैसूर. फायनली आमच्या मावशींनी ऊसवाल्याकडनं ऊस मागून खायला सुरुवातच केली. खूप केव्हांचं जसं कोल्हापूर चालू झालं होतं तसं ऊस खाण्याची इच्छा होती मावशींची 2 महिन्यापासून. गोवा 138 किलोमीटर अजून बाकी आहे. आपण मेन हायवे सोडून मधल्या रस्त्याला लागलोय गोव्याकडे जाण्यासाठी. तो सिंगल रस्ता आहे, मध्ये कॉन्क्रिटीकरण पण झालेलं आहे. रस्ता खूप छान आहे आणि निसर्गरम्य रस्ता आहे. आजूबाजूला घनदाट जंगल आहे, हिरवगार झाडी आहे. शेगावला असंच होतं सोडल्यावर. मध्ये मध्ये असं कॉन्क्रिटीकरण सुद्धा केलेलं आहे, एकदम छान असा. आंबोली घाट. आंबोली घाटचं दृश्य पाहून घ्या, किती डेंजर दऱ्या खोल्या आहेत. डोंगरच्या लाईनी बघून घ्या. आंबोली घाट. आंबोली घाट झाला. घाट संपला ना, सुरू झाला. पण आपल्याला त्याने केलंय शूटिंग. काढतोय. छान आले. 2 फोटो टाकले बघा, इतके सुंदर आले याच्यावर. मंकी. आपण आज ह्या रिसॉर्टला थांबणारे मित्रांनो, जस्मिन बीच रिसॉर्ट मर्जिम एरियाचं नाव आहे. जस्मिन बीच रिसॉर्ट हे रिसॉर्टचं नाव आहे. तर ह्या रिसॉर्टला आपण थांबणार आहे आज रात्री. इथंच आपला स्टे आहे गोवा.
बीच व्ह्यू रिसॉर्ट आहे, बीचला लागूनच रिसॉर्ट आहे. हा हॉटेलच्या समोरचा परिसर आहे. हॉटेल आहे. हे आजचे रूम रेट लिहिले त्यांनी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.